ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। मद्यधुंद कार चालकाविरुद्ध देवडी पोलिसात गुन्हा, 2 वाहनांचे 50,000चे नुकसान। मद्यप्राशन करून भरधाव व निष्काळजीपणे कार चालवत दुसऱ्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याप्रकरणी एका कार चालकाविरुद्ध देवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या अपघातात दोन्ही वाहनांचे मिळून सुमारे 50,000 रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी 14 जून सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मौजे वलांडी येथील अनुसया देवी महाविद्यालयासमोरील निलंगा वलांडी मार्गावर घडली। या प्रकरणी विष्णू पिराजी भोसले वय 42 राहणार बोंबडी तालुका देवणी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीने मद्यप्राशन करून त्याच्या ताब्यातील कार भरधाव व निष्काळजीपणे चालवत समोरील कार क्रमांक KA 38A 7926 ला पाठीमागून जोरदार धडक दिली। या धडकेत दोन्ही वाहनांचे अंदाजे 50,000 रुपयाचे नुकसान झाले। या प्रकरणी पोलीस हवालदार राजेश गोरख लामतुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 193/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता BNS कलम 281 324 4 तसेच मोटर वाहन कायदा कलम 185 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार राजेश लामतुरे करीत आहेत। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। वलांडी प्रतिनिधी।